गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची डायरेक्ट आपल्या डायलॉग पासून सुरुवात करतोय. आजचा व्हिडिओ थोडासा काहीतरी वेगळा आहे, कारण का आपण जास्त करून आपले मी तुम्हाला सांगितलेले ब्लॉग्स असतात, डेली ब्लॉग असतात, लाईफस्टाईल, नंतर बायकिंग, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ट्रॅव्हलिंग. त्याच्यामध्ये आपण रिव्ह्यू कधी कुठल्या गाडीचा करत नाही, रिव्ह्यू व्हिडिओ आपण बनवत नाही. तर आज थोडासा आपल्याकडे आज आहे बजाज पल्सर NS 400. तर बोललो तिचा रिव्ह्यू आपण आज करूया. व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया. चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या शेअर करत जा. ओके, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा आणि सुंदरशी कमेंट करा. आणि आता फ्रंटला पण येतोय. फ्रंटला काय काय तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी एक सांगतो की आपण जास्त रिव्ह्यू व्हिडिओ बनवत नाही. एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतं. ह्याला प्रॉपर हा शब्द असेल, मी पटकन बोलताना दुसरा बोलू शकतो. तुम्ही थोडंसं ते समजून घ्या, कारण आपला रिव्ह्यू व्हिडिओ चॅनल नाही, पण मला पर्सनली आवडतोय. बोला आपल्याबरोबर तुम्हाला पण टाकू म्हणून व्हिडिओ आपण आज शूट करतोय. तर चला ठीक आहे. फ्रंटला बघाल तर NS 400 झेडची बॅजिंग आहे. मी मगाशी 400 बोललो, NS 400. तर पूर्ण NS 400 झेड आहे. समोर 2 LED DRL बघायला भेटतात. नंतर प्रोजेक्टर लॅम्प आहे आणि या प्रोजेक्टर लॅम्पचा थ्रो पण तितकाच मस्त आहे. आता इथून जर आपण खाली आलो तर सस्पेन्शन बघितलं ना, तर 35 mm चे USD फोर्क आहेत हे दोन्ही पण. त्याच्यानंतर आपला हा टायर 110 सेक्शनचा हा पूर्ण टायर आहे फ्रंटवाला. नंतर डिक्स 320 mm ची डिक्स आहे आणि त्याच्यानंतर क्रेमिकाचे ब्रेक कॅलिबर आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी फ्रंटला आहेत. आता इथून जाऊया आपण ह्याच्या इंजिनकडे. तर आता पाठीमागे आलो इंजिनकडे. तर इंजिनकडे बघून तुम्हाला वाटतंय का इंजिन कुठलं ओळखीचं आहे? तर हे बघितलात ना, 373 सीसीचा डॉमिनॉरचं लिक्विड कूल इंजिन आहे आणि ते प्रोड्यूस करतं 40 bhp ची पॉवर आणि 35 न्यूटन मीटर टॉर्क. तर आता बॅकला आलो. फ्रंटचं टायर बघितलं, इंजिन बघितलं. तर बॅकला जर आलो ना, तर हा बघाल तर हा पूर्णपणे नवीन स्विंगम आहे. त्याच्यानंतर टायर बघाल तर 140 सेक्शनचा हा टायर आहे बॅकचा. नंतर डिक्स 230 mm ची डिक्स आहे. आपण सीट बघितली नाही जी, तर 805 mm ची सीटची हाईट आहे. आणि जी ह्याच्यावर जी ग्रिपिंग आहे ना, ती ग्रिप मस्त आहे. त्याच्यामुळे स्लाइड पण जास्त होत नाही बसल्यावर पाठी. आणि पिलियनची सीट पण तशी कम्फर्टेबल आहे, राईट साठी कम्फर्टेबल आहे. आता ते जास्त चालवल्यावर कळेल. एक राईट आपण घेणार आहोत सगळं झाल्यावर, पण बेस्ट आहे. आणि मेन ग्राउंड क्लिअरन्स. कारण काय होतं, सायलेन्सर जे आहे ना त्यांचं खालून आहे, त्याच्यामुळे डबल हेड आपण जर बसलो आणि गतिरोधकच्या इथे जर प्रॉपर गाडी स्लो नाही झाली तर मग खालून लागतो. मग ह्यांची जी हाईट आहे ना खालची, ती 165 mm ची ग्राउंड क्लिअरन्स आहे यांचा. ओके, तर आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता मेन मीटर कॉन्सोल कडे जाऊया. आतमध्ये काय काय भेटते, कारण फुल्ली डिजिटल मीटर कॉन्सोल झालेला आहे. तर आता ते बघूया पटकन. आता बाकीच्या गोष्टी बघितल्या, मेन आपल्या मीटर कॉन्सोल कडे जाऊया. त्याच्या आधी एक छोटंसं की जो आपला बॅकचा सस्पेन्शन आहे, कॅमेरा बंदर आमच्या इकडून या. हा मोनोशॉक ऍडजस्टेबल सस्पेन्शन आहे. जो बॅकवाला आहे तो फ्रंटवाला बघितला, बॅकवाला सांगायचं विसरून गेलो. त्याच्यामुळे बॅकवाला जो मोनोशॉक सस्पेन्शन आहे ऍडजस्टेबल वाला. तर आता येऊया, जे गाडीचे आता मिरर आहेत हे तर सेम डॉमिनॉरचे मिरर आहेत दोन्ही पण. त्याच्यामुळे डॉमिनॉर जसे मिरर आहेत सेम टू सेम मिरर ह्या गाडीमध्ये आहेत. आता तुम्हाला मीटर कॉन्सोल दाखवतो गाडीचं कसं आहे ते. आणि स्प्लिट डिस्प्ले भेटेल तुम्हाला, कारण हा इथला सेक्शन आहे ना हा वेगळा आहे प्रॉपर, आणि हा जो ब्ल्यू वाला आहे हा सेक्शन वेगळा आहे. ह्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन असतात ते ह्याच्यात दिसतात. आणि बाकीचा ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं ना ते दाखवतो. तर ह्याच्यामध्ये बघितलं ना, तर पहिलं म्हणजे मोड्स बघा. गाडीला प्रॉपर 4 मोड्स दिलेले आहेत. रोड मोड, स्पोर्ट मोड, रेन मोड आणि ऑफ रोड मोड. तर पूर्ण आता ह्या इथल्या डिस्प्लेमध्ये दुसरं बघाल ना, तर स्पीडोमीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, टॅकोमीटर, टाइम, फ्युएल गेज आहे, ओडोमीटर, ट्रिप 1 ट्रिप 2, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये एवढ्या पोर्शनमध्ये दिसतात. नंतर बघितलं ना, तर इकडे बघायला गेलेत ना, तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा आहे ना ते याच्यामध्ये दिसतोय. नंतर नेव्हिगेशनचं कसं होतं, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन दाखवतं. त्याच्यानंतर म्युझिक कंट्रोलचं आहे ते आपण इथून कंट्रोल करू शकतो. ह्याच्यामध्ये अजून एक लॅप टायमर दिलेला आहे. लॅप टायमर का, तर कंपनी स्ट्रीट फायटर म्हणून याला क्लेम करते. तर त्याच्यामुळे अशा सगळ्या ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि इथून आता पाठी आलो तर बघितलं ना, तर हा वाईड आहे एकदम. त्याच्यानंतर इकडे जाऊया,
तर इथं बघितलं तर बघा पूर्ण अप डाऊन बॅकचं सेटचं बटन आहे, नंतर इकडे इंडिकेटर झालं, नंतर आपला हे इकडे हॉर्न झाला, इकडे अप्पर डिप्पर झाला आणि इकडे मेन बघितलं ना तर एक हॅझार्ड दिलेला आहे. हॅझार्डचं कसं होतं आपण बाहेरून लावतो आफ्टर मार्केटमध्ये, पेक्षा बेस्ट कंपनीत दिलं ते बेस्ट आहे. आणि इकडे किल स्विचमध्येच पूर्ण सेल्फ दिलेला आहे, ऑन ऑफ नंतर डायरेक्ट इथे सेल्फ बसू शकतं. हे लाईटचे आहेत LED DRL आणि पुढच्या लाईटचे सगळे इथे कंट्रोल आहेत. या सगळ्या मेन गोष्ट तो इथे चार्जर, कारण चार्जिंगवर आपण आफ्टर मार्केट लावतो त्याची आता गरज नाही, तो एक झालेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. पूर्ण तुम्हाला दाखवलं गाडीमध्ये काय फीचर्स काय नाही आहेत ते. आणि सर्वात मेन गोष्ट की इलेक्ट्रॉनिक एक्सिलेटर आहे, बिना म्हणजे जी आपली एक्सिलेटर केबल असते ती याला नाही आहे. इलेक्ट्रॉनिकल सगळं पूर्ण ॲडजस्टेबल होतं, ॲडजस्ट करतो पूर्ण पॉवर. आणि दुसरी गोष्ट जे लिव्हर आहेत ते पण ह्याचे ॲडजस्टेबल आहेत दोन्ही पण. आणि कंपनी हिचा जवळपास टॉप स्पीड क्लेम करते 160 सेकंद. 400 सीसीचं हे इंजिन आहे, म्हणजे 373 सीसी, 400 सीसी पण पूर्ण नाही, 373 सीसी इंजिन आहे. 160चा कंपनी क्लेम करते की टॉप स्पीड आहे, याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं. ही नवीन गाडी आहे आपल्या, आता बाकी सांगतो कोणी काय अवेलेबल केलं काय केलं सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आपण काय टॉप स्पीड चेक नाही करणार, गाडीवर बसून गाडीची राईड घेणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा एक्झॉस्ट जी अंडरबिली आहे ना ती हे आता परत पण ते सायलेन्सर जे आहे ते अंडरबिली आहे पूर्ण, त्याच्यामुळे ह्याचा जो साऊंड आहे तो पूर्ण बेसी साऊंड आहे. कारण सीसी वाढली त्याच्यामुळे बेस आहे ना तो अजून भरपूर बेसी साऊंड पडतोय. तर तुम्हाला एकदा साऊंड ऐकवतो, एकदा साऊंड ऐका आणि मग तुम्ही सांगा कसा वाटतोय. थोडासा आता इथपर्यंत व्हिडिओ बघत आला, थोडेसे शब्द इकडे तिकडे झाले असतील, नाही बोलत नाही मी, कारण आपला रिव्ह्यूचं चॅनल नाही आहे. मला ओके वाटलंय, मला आवडत होतं म्हणून रिव्ह्यू बनवू, तुमच्यासाठी सांगू काय गोष्टी आहेत, गाडी कशी आहे, सगळ्या गोष्टी. तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल इथपर्यंत व्हिडिओ बघितलात तर चला ह्याचा तुम्हाला एकदा एक्झॉस्ट ऐकवतो. आणि सर्वात मेन गोष्ट की बाईकची प्राइस काय आहे, कारण सगळं होतं, सगळ्या गोष्टी होतात, पण मेन प्राइस, कारण त्याच्यावर सगळं डिपेंड असतं की आपल्या पॉकेटच्या बजेटमध्ये आहे की नाही आहे. आणि ज्याच्यासाठी ही गाडी ओळखली जाते की आपल्या पॉकेटला परवडणारी गाडी आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी सांगेन, कारण जी हिची प्राइस आहे त्या प्राइस सेक्शनमध्ये 400 सीसीची गाडी कुठलीच अवेलेबल नाही आहे. कारण ही जी एक शोरूम प्राइस आहे 1.85 लाख आणि ऑन रोड जाते 2.35. मेन ॲव्हरेज आहे तो, जवळपास कंपनी क्लेम करते 28चा ॲव्हरेज करते क्लेम. पण जेव्हा आपण गाडी घेणार आणि जेव्हा यूज करणार होत ना तेव्हा तो प्रॉपर ॲव्हरेज समजेल 28पेक्षा 28 भेटतोय, कमी भेटतोय की त्याच्यापेक्षा जास्त भेटतोय. तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या ह्या गाडीबद्दलच्या. आणि मेन प्राईसच गोष्ट होती. आता तुम्हाला प्राईस पण कळली काय आहे, कारण खिशाला परवडला तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता तुम्हाला आहे ना गाडीवर रिव्ह्यू देतो गाडीचा, की जास्त काय लांब जाणार नाही, इथल्या इथंच जाणार आहोत. काय बोलतो, काय काय स्पीडला गाडा आहे कुठं, पहिलं इथे काढू आपली नुसते गाडी चालवतो ना. आणि मला गाडी बाहेर पण पाहिजे रोडमध्ये, थोडे पेट्रोल आहे ना तेवढं आहे. आता इथून आपण तिकडे जातानाच काढू. थोडासा ह्याच्याबद्दल तर रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं वाटतं काय नाही, कारण जास्त काय आहे ना जास्त बोलू शकत नाही, कारण कसं आहे शोरूममधून परमिशन बदली तेवढी गाडी आणली आपण आणि जास्त वेळ भेटणार पण, पेट्रोल पण आहे कमी आहे. टेम्पटन टाकून दिलं पेट्रोल एवढंच आहे. तर इथून शोरूमला जाईपर्यंत थोडीशी चालव, थोडंसं कसं वाटतंय नॉर्मल सांगू. आता सिनेमॅटिक्स आम्ही काढतोय त्या तुम्ही आता आधी सुरुवातीला बघितल्या असतील. कारण काय आहे मेन गाडीचा रिव्ह्यू सांगतो. मेन ह्याचं हँडल पोझिशन बघितलं ना तर थोडं असं झुकल्यासारखं, म्हणजे शेवटी स्पोर्ट्स आहे बोलल्यावर थोडं असं आहे, पाठीमागे थोडं हँडल आणि आपण असं पुढे होतं अप तसं आहे. बाकी पिकअप तर मी नाही चेक केला आहे पण आहे, थ्रॉटल रिस्पॉन्स आहे गाडीला, थ्रॉटल रिस्पॉन्स चांगला आहे. कारण इलेक्ट्रॉनिक एक्सिलेटर आहे तुम्हाला बोललो मी, त्याच्यामुळे थ्रॉटल रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे गाडीचा. आता हे बघा रोडला आलो आहे, आतमध्ये काढले टेक, बाहेर रोडचे काढतो आहे. बाकी आता इथे तुम्ही बघत असाल कारण सगळं, कारण न्यू डायरेक्ट बाईक आहे आणलेली होती तसेच ती गाडी इकडे दिली, त्याच्यामुळे बाकी काय चालू नाही, त्याच्यामुळे बाकी काय त्याच्यात दाखवू शकत नाही. नाही कुठला स्पोर्ट मोड चेंज होत, नाही दुसरं काय चेंज होत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. इथून पिकअप आहे भाई जबरदस्त, थ्रॉटल रिस्पॉन्स चांगला येतो आहे. फक्त कसं आहे
इथे मीटर आपलं चालू नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किती सेकंडमध्ये 100 क्रॉस करते दाखवू शकत नाही, असा सगळा विषय. पण ठीक आहे, जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलं. कारण कसं आहे, आपला मी पण तुम्हाला तेच सांगितलं, पहिला व्हिडिओ आहे आपला, आपण असा बनवतो आहे. जेवढं माझ्याने जमलं, माझी सर्व टीम म्हणजे माझे हे सर्व मित्रच आहे, भाऊ आहे, मित्र आहेत सर्व, त्याच्यामुळे यांची सर्व मदत, आपलं सगळं साहित्य, ह्या सगळ्या अशा गोष्टी. कधीपासून चाललेलं की या गाडीचा रिव्ह्यू करू, काय आहे काय नाही गाडीचं सांगू, तर तो आत्ता त्याला सगळ्या गोष्टींचा मुहूर्त लागलेला आहे. पण बाकी सगळं मस्त आहे, रोड सगळं सांगितलं तुम्हाला, मोड्स किती आहेत, काय ह्याच्यामध्ये दिसतं ह्याच्या नाही. पण डिस्प्ले पण पूर्ण विजिबल आहे, डिस्प्लेला पण काय प्रॉब्लेम नाही. मला ते वाटलेलं की हा ब्ल्यू आहे दिसणार नाही, पण नाही, प्रॉपर आहे, प्रॉपर दिसतो एकदम. पण गाडीचा फील एकदम मस्त आहे. आता मी आपली NS200 चालवायचो, NS200 पण आता NS400 घेतलं आहे. मला ऑब्व्हियसली मला पॉवरमध्ये तर मला फरक जाणवणार, पण जो थ्रॉटल रिस्पॉन्स आहे तो खरंच खूप चांगला आहे. बाकीच्या गोष्टी फीचर्स पण चांगले आहेत. आता चार्जर ॲड केले, नंतर ट्रॅक्शन कंट्रोल टाकलेला आहे, बाकीचे हे मोड्स टाकलेले आहेत. प्राईसच्या म्हणजे जी प्राईस आहे 235, त्या प्राईसप्रमाणे गाडी बेस्ट आहे. हाय घे इथून घे. हां, आता बघितलं ना, रिस्पॉन्स एकदम मस्त आहे गाडीचा, नो डाऊट. फक्त जे ब्रेक आहेत ना, तिथे ब्रॅम्बोचे पण यूज करू शकले असते 400cc पण ऑब्व्हियसली जे क्रेमिकाचे ब्रेक आहेत ते पण बाईट त्यांना आहे, नाही असं नाही. पण जेव्हा आपण पळवतो ना, तेव्हा थोडीशी गाडी मला कुठेतरी वाटते की व्हायबल होते, म्हणून थोडासा पिकअप देतो ना तेव्हा जाणवतं आहे की गाडीला थोडासा व्हायबल बसतो आहे असा हँडलला. कारण ताकदीप्रमाणे होऊ शकतं, नाही असं मी प्रॉपर सांगत. तुम्हाला बोललो, हा जो ब्रेक आहेत ना क्रेमिकाचे, बाईट आहे यांना, बाईट भेटते, पण बाईट एवढा पण नाही छान भेटतं. कारण जेवढी ताकद आहे ना, गाडी थांबते पण एकदम हे याला हे होते. पण थोडा बाईट अजून चांगला होऊ शकला असता, ब्रेक आपण चेंज करू शकलो असतं. पण ठीक आहे, आता कारण कसं आहे, शेवटी ब्रॅम्बोचे ब्रेक टाकले तर त्यांची ऑब्व्हियसली कॉस्ट वाढणार. पण ही बाईक खरंच त्यांच्यासाठी आहे. म्हणजे जी प्राईस आहे, या प्राईस सेगमेंटमध्ये 400cc बजाज बाईक ऑफर करतं आहे, हीच मोठी बातमी. कारण बजाज आधीपासूनच काहीतरी वेगळं देत आलं आहे प्रत्येक वेळी. 2000ला जी पहिली आलेली त्यांची पल्सर 150 का 160, तिथून जो मार्केट सुरू केला आहे तो आत्ता 2024पर्यंत धमाकाच आहे बजाजचा. त्याच्यामुळे नो डाऊट मशीन मस्त आहे. आता मी पण माझ्याकडे 2 बजाजच्या बाईक्स आहेत, 220 आहे, 200 आहे, NS200. मी आता एवढे वर्ष वापरतो आहे, 3-4 वर्ष झाली गाडी यूज करतो आहे. बजाजच्या गाड्या यांचा परफॉर्मन्स एकदम मस्त आहे. म्हणजे मेन कसं आहे, बजाजच्या गाड्या फोर्स म्हणजे पिकअप पण गाडीला भेटणार तेवढा, आणि प्लस ॲव्हरेज पण, आणि सगळं तुम्हाला स्पोर्टचा फील पण भेटतं. अजून तुम्हाला काय पाहिजे ना. मेन गोष्ट काय सांगतो बघा तुम्हाला, जो हिचा बेसी साऊंड आहे ना, बेसी साऊंड आपला NSचा पण बेसी साऊंड आहे, पण हिचा CC मोठी ना, त्याच्यामुळे बेस येतो आहे गाडीला. थ्रॉटल दिल्यावर एक नंबर बेस, म्हणजे मी त्याचा फॅन आहे बेसचा. चालू केल्यावरचा पण बेस भारी आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं कळत नसेल, पण जो प्रॉपर लाईव्हमध्ये तुम्ही तो बेसचा आवाज घ्याल ना, क्लास एकदम क्लास, मजा येते. तर आता मी पण आलो शोरूमला, पूर्ण गाडीचा रिव्ह्यू बघितलात. आणि मेन जर तुम्हाला गाडी घ्यायची, अलिबागमधून कोण व्हिडिओ बघता किंवा बाहेरून जरी कोणाला इन्क्वायरी करायची आहे गाडीबद्दल, काय आहे काय नाही, किंवा आपल्या इथले असतील, तुम्ही डायरेक्ट शोरूम लावून भेट देऊ शकता. शोरूम आपलं इथे बायपास रोडलाच आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि मेन आपलं शोरूमचे जे ओनर आहेत तो आपला मित्रच आहे, साहिल म्हणून. ओके, तर ह्याने आता हे शोरूम घेतलेलं आहे स्वतःने, तर स्वतः ओनर आहेत. ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि काहीच गाडीबद्दल असेल ते तुम्ही ह्याला विचारू शकता, किंवा शोरूमला येऊन पण व्हिजिट करू शकता. थँक्स तुला की गाडी अवेलेबल करून दिलीस. कारण रिव्ह्यूसाठी, कारण कसं होतं पटकन नाही होत सगळ्या गोष्टी अवेलेबल, सगळे परमिशन घेण्यापासून. नंतर तो स्वतः ओनर आपला मित्र आहे, त्यांनी आपल्याला गाडी अवेलेबल करून दिली, त्यांनी अवेलेबल करून दिली म्हणून आपल्याला सगळा हा व्हिडिओ शूट करता आला. तर चला, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता हा पहिला रिव्ह्यूचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काय चांगलं वाटत असेल, नाही वाटत असेल, मला नक्की सांगा. काय आवडलं, यातलं नाही आवडलंय, की तुझं हे चुकतंय, नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे, कमेंट करा. कारण कसं आहे, नेक्स्ट व्हिडिओ आपण कधी केला परत शूट, तर त्याच्यासाठी मी काळजी घेईन, माझं इथं चुकतं नाही चुकतं मला पण कळेल. कारण पहिला व्हिडिओ आपण अशा प्रकारे शूट केला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.